हॅलो. आज आपण पेपर फर्स्टमधला नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर युजिंग ऑपॅम्प IC 741 हा एक्सपेरिमेंट पाहणार आहोत. IC 741 ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा पहिला एक्सपेरिमेंट यापूर्वी आपण इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर म्हणून पाहिला होता. आता या ठिकाणी आपण नॉन इन्व्हर्टिंग ॲप्लिकेशन त्याचं पाहणार आहोत. समोर जो काही आपण बोर्ड क्वेश्चन आहे तो लिहिलेला आहे. यामध्ये पहिला प्रश्न डायग्राम स्पेसिफिकेशन 10 मार्क्स आहेत, असेंब्लीसाठी 10 मार्क्स दिलेले आहेत, वर्किंग एक्सप्लेनेशनला 10 मार्क्स आहेत आणि जे आपण इनपुट देणार आहोत ते इनपुट देऊन त्याचं आउटपुट मेजर करायचं, त्याचं टेबल काढायचं, त्याला 10 मार्क्स आहेत. हे जे इनपुट आउटपुट वेवफॉर्म आपल्याला पाहिजे आहे आणि ती वेवफॉर्म आपल्याला ग्राफ पेपरवर ड्रॉ करायची आहे, त्याला 10 मार्क्स आहेत. त्यानंतर त्याची गेन आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे आणि थेरॉटिकल गेन आणि प्रॅक्टिकल गेन या दोन्हीचं कंपॅरिझन आपल्याला करायचं आहे, त्याला 10 मार्क्स आणि शेवटी नेहमीप्रमाणे ओरलला 20 मार्क्स दिलेले आहेत. आता आपण प्रथमतः या सर्किट डायग्रामकडे वळू. सर्किट डायग्राम समोर काढलेला आहे. यापूर्वी आपण ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचं इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायरमध्ये पाहिलं होतं की त्यामध्ये पिन नंबर 2 हा जो ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा इन्व्हर्टिंग इनपुट आहे त्या ठिकाणी इनपुट दिलं होतं. पण आता या ठिकाणी आपलं हे नॉन इन्व्हर्टिंग ॲप्लिकेशन आहे, त्यामुळं हे पिन नंबर 3 जी दिसते आपल्याला, पिन नंबर 3 ही नॉन इन्व्हर्टिंग इनपुट आहे. या नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलला आपण काय दिलेत, या ठिकाणी DC इनपुट दिलेलं आहे, त्यानंतर AC इनपुट दिले. दोन्ही इनपुट आपल्याला देऊन याचे रीडिंग आणि ऑब्झर्वेशन्स करायचे आहेत. अशा पद्धतीने आपल्याला महत्त्वाचा बदल जो केलेला आहे तो कोणता आहे, पिन नंबर 3ला या ठिकाणी इनपुट दिलेलं आहे. RF आणि RI हे दोन्ही इनपुट रजिस्टर सेम आहेत. आपल्याला ऑफसेट नलसाठी इथं जो पोटॅशियोमीटर लावतो आपण तो पोटॅशियोमीटर 1 आणि 5 मध्ये लावलेला आहे. पिन नंबर 4ला मायनस आणि पिन नंबर 7ला प्लस असा हा ड्युएल पॉवर सप्लाय या ठिकाणी दिला आहे. पिन नंबर 6ला आपण आउटपुट व्होल्टेज घेतलेलं आहे. अशा पद्धतीने याची कनेक्शन आहे. आपण या ठिकाणी कोणते कोणते कंपोनंट वापरणार आहोत, तर इनपुट रजिस्टर RI हा जो आहे 3.3Kचा आपण वापरतो आणि RF जो आहे फीडबॅक रजिस्टर तो 10Kचा वापरतो. दोन्ही 1/4 वॅट कार्बन टाईप आहेत. त्यानंतर पोटॅशियोमीटर जो आता आपण म्हटल्याप्रमाणे ऑफसेट नलसाठी वापरतो तो आपण 10Kचा वापरला आहे, लिनियर टाईप आहे. महत्त्वाचा हा IC जो आहे 741 IC आहे, ऑपरेशनल ॲम्प्लिफायर 8 पिन IC आहे. त्यानंतर पॉवर सप्लाय 2 लागणार आहेत. एक ड्युएल पॉवर सप्लाय ICसाठी लागेल आणि दुसरा इनपुटसाठी आपल्याला 0 to 10 व्होल्ट DC पॉवर सप्लाय लागेल. त्यानंतर ट्रान्सफॉर्मर जो आहे तो आपण AC इनपुटसाठी वापरणार 0 to 12 टॅपरेट टाईप ट्रान्सफॉर्मर, म्हणजे 3 व्होल्ट ते 12 व्होल्टपर्यंत आपण या ठिकाणी काय देऊ शकतो, इनपुट देऊ शकतो, AC इनपुट देऊ शकतो. असं आपल्याला टॅप टाईप ट्रान्सफॉर्मर लागणार आहे. अशा हे जे आहेत हे कंपोनंट लागणार आहेत आणि बाकीचे जे नेहमी लागतात आपल्या प्रयोगाला ते सर्व लागतीलच. प्रत्यक्षात आपण जेवढी असेंब्ली करणार आहोत त्यावेळी असेंब्लीमध्ये काय करतो, आपण प्रथमतः दिलेले कंपोनंट सर्व काय करून बघणार, तो आपण चेक करून बघणार मल्टीमीटरने किंवा रजिस्टर असेल त्याचे कलर कोडिंगने रजिस्टरचे व्हॅल्यू चेक करतो आपण. त्यानंतर IC पिन्स, PCB या सर्व कंपोनंट ओके आहेत की नाही हेही आपण चेक करतो. आपण जनरल पर्पज PCBवर याची असेंब्लीज करतो किंवा या ठिकाणी आपण टॅगबोर्डसुद्धा वापरू शकतो, ब्रेडबोर्डसुद्धा वापरू शकतो. जनरली आपण असेंब्ली चालू करत असताना PCB जनरल पर्पज PCB असेल तर सर्किट डायग्राम जी कनेक्शन डायग्राम आहे त्या कनेक्शन डायग्रामप्रमाणे सर्व प्रकारचे कनेक्शन्स आपण करतो आणि कनेक्शन झाल्यानंतर परत एकदा व्हेरीफाय करतो सर्किट कनेक्शन डायग्राम आणि आपण जोडलेली डायग्राम ही बरोबर आहे की नाही, ड्राय सोल्डरिंग वगैरे चेक करणार आपण. आणि सोल्डरिंग परफेक्ट झाली असं आपण आपलं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्याला काय देणार, प्रथमतः आपण DC ड्युएल पॉवर सप्लाय देतो. आपण 4 व्होल्ट आणि 7 व्होल्टला ड्युएल पॉवर सप्लाय कनेक्ट करणार. त्यानंतर प्रथमतः आपण DC इनपुट देणार आहोत. DC इनपुट व्हेरिएबल 2 पासून 2, 4, 6, 8, 10 आपण DC इनपुट देऊ शकतो. DC इनपुट दिल्यानंतर ते इनपुट जे आहेत आपण दिले ते इनपुट आणि आउटपुट हे दोन्ही काय करणार आहोत, आपण मल्टीमीटरनी मेजर करणार आहोत आणि ते रीडिंग नोट डाऊन करणार आहोत. प्रत्येक रीडिंग घेताना आपण काय करणार आहोत, हे जे
इनपुट आणि आउटपुटचे वेवफॉर्म पाहायची आहे जी आपल्याला, ते आपण CROला कनेक्टिव्हिटी करणार आहोत. आणि CROला आपण DC इनपुट छोटा कसा आहे आणि तो AC इनपुट तो आउटपुटला जाऊन मोठा कसा होतो, म्हणजे ॲम्प्लिफाईड कसा होतो, हेही आपण प्रत्यक्षात वेवफॉर्मच्या द्वारे पाहू शकतो. DC इनपुट झाल्यानंतर आपण त्याला AC इनपुट कनेक्ट करणार आहोत. AC इनपुट कनेक्ट केल्यानंतर AC इनपुट आणि AC आउटपुट, ॲम्प्लिफाईड AC आउटपुट, हे दोन्ही डिजिटल मल्टीमीटर आपण मेजर करणार आहोत आणि मेजर केलेलं रिडिंग नोट डाऊन करणार आहोत. CROला कनेक्शन इनपुटची सुद्धा देणार आहोत आणि आउटपुटची सुद्धा देणार आहोत आणि दोन्हीचं आपण इनपुट आणि आउटपुट वेवफॉर्म निरीक्षण करणार आहोत. अशा पद्धतीने आपल्याला हा एक्सपेरिमेंट कंप्लीट होईल. त्यानंतर सर्वात शेवटी आपण याची कॅल्क्युलेशन करणार आहोत, गेनची कॅल्क्युलेशन करणार आहोत आणि कॅल्क्युलेटेड गेन आणि थेरॉटिकल गेन याचं कम्पॅरिझन करणार आहोत. आणि जो काही आपल्याला वेवफॉर्म दिसते त्याचा ग्राफ पेपरवर आपण ग्राफ काढणार आहोत. आता तुम्हाला मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे पिन नंबर 3 जो आहे तो पिन नंबर 3 नॉन इन्व्हर्टिंग इनपुट आहे आणि त्याला आपण या ठिकाणी या कनेक्शन डायग्राममध्ये इनपुट दिले, त्यामुळे या सर्किट कनेक्शनला आपण नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर असं म्हणत असतो. आता या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे की नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर जो आहे त्याचा जो गेन आहे, हा गेनचं डेरिव्हेशन किंवा गेन हा कसा आहे, किंवा गेनची जी रिलेशन्स आहेत ती जोडलेल्या कॉम्पोनंटची कशा पद्धतीचे आहेत हे आपण या डेरिव्हेशनमध्ये पाहणार आहोत. प्रथमतः आपण याच्या सर्किट डायग्रॅमकडे जाऊ आणि पुन्हा एकदा आपण या एक्सप्लेनेशनकडे येऊ. सर्किट डायग्रॅममध्ये तुमच्या लक्षात येईल की 3 नंबरला जो नॉन इन्व्हर्टिंग इनपुट आहे तिथे आपण इनपुट व्होल्टेज दिलेला आहे. आपण हे डेरिव्हेशन करत असताना हा ऑपरेशनल ॲम्प्लिफायर आयडियल आहे असं कन्सिडर करायचं. आयडियल ऑपरेशनल ॲम्प्लिफायरची गेन जी आहे ती इनफायनाईट येते आणि जो इनपुट व्होल्टेज जे आहे इन्व्हर्टिंग आणि नॉन इन्व्हर्टिंग या दोन्हीचा डिफरन्स हा 0 असतो आयडियली. म्हणजे जे काही पिन नंबर 2ला इनपुट असणार आहे ते सेम पिन नंबर 3ला असणार आहे, किंवा पिन नंबर 3ला जे इनपुट असणार आहे ते सेम पिन नंबर 2ला इनपुट असणार आहे. ओके, म्हणजे आता या ठिकाणी मी जर असं सपोज म्हटलं की पिन नंबर 3ला हे काय आहे, VI हे इनपुट व्होल्टेज दिलेलं आहे. ओके, म्हणजे पिन नंबर 3ला दिले ते व्हर्च्युअल ग्राउंड कन्सेप्टनुसार काय असणार आहे, ते सेम व्होल्टेज हे पिन नंबर 2ला सुद्धा असतात. म्हणजे VI इनपुट हे कुठे आहे, पिन नंबर 2ला आहे असं आपण कन्सिडर करायचं, डेरिव्हेशनला स्टार्ट करायचं. आता जे VI इनपुट आहे ते VI आणि V0 हा आउटपुट काय आहे, आउटपुट इथे V0 आहे. या दोन्हीचा वापर करून आपण या ठिकाणी डेरिव्हेशन पाहायचं आहे. पहा, तर आता काय आहे, हा जो VI म्हणजे Vin म्हणजे आपण इनपुट व्होल्टेज देतो तो हा Vin इनपुट व्होल्टेज आहे. हा Vin इनपुट व्होल्टेज किती असणार आहे, तर हा Vin इनपुट व्होल्टेज जो आहे, इनपुट व्होल्टेज Vin इज इक्वल टू जो इनपुट रजिस्टर आहे, इनपुट रजिस्टर, तो इनपुट रजिस्टर डिवायडेड बाय हा व्होल्टेज डिवायडर बायस जे कनेक्शन असते त्याचे इक्वेशन्स आहेत तसे इक्वेशन या ठिकाणी येणार आहे. कारण RI आणि RF हे दोन सिरीजमध्ये आपण कनेक्ट केले, त्याच्या अक्रॉस हा V0 आहे, त्यामुळं मल्टिप्लाइड बाय हा V0 इथं येईल. म्हणजे तो Vin आहे इज इक्वल टू RI डिवायडेड बाय RI प्लस RF मल्टिप्लाइड बाय V0. हे एक इक्वेशन आपल्याला या ठिकाणी मिळालं. आता हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचं आहे. इक्वेशन सॉल्व करत असताना हा V0 इथे काय आहे, गुणिले म्हणजे मल्टिपल आहे, तो या ठिकाणी जाऊन भागिले होणार, या ठिकाणी काय होणार, भागिले होणार आणि आहे ते इक्वेशन राहणार. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय होईल, हा V0 खाली आहे तो मला वर घ्यायचा आहे. म्हणजे V0 वर घेतला तर काय येणार आहे, हा Vin खाली येईल. हा Vin खाली येईल म्हणजे RI आणि RF वर जाईल आणि RI फक्त वरचा आहे तो खाली येईल. ते इक्वेशन या ठिकाणी लिहिले. पहा, सेकंड जी स्टेप आहे ती स्टेप कशी आहे, हा जो V0 आहे, V0 हा वर घेतला, हा Vin जो आहे हा खाली डिनॉमिनेटरमध्ये घेतला. त्यामुळं काय झालं, RI किंवा RF प्लस RI आणि RF प्लस RI आणि खाली आला हा
ठीक आहे, हे इक्वेशन आपल्याला मिळालं. म्हणजे हे इक्वेशन. आता V0/Vin जो लेफ्ट साईडला आहे तो तसाच ठेवला आणि पुढचे जे इक्वेशन आहे मी सॉल्व केले. हा आर आहे दोन्हीला डिवाइड आहे, त्यामुळे हा आर एफला पण डिवाइड होणार आणि आर आयला पण डिवाइड होणार. तो स्वतंत्रपणे या ठिकाणी याचं डिवायडेशन करून घेतले. आर एफ डिवायडेड बाय आर आय प्लस आर आय डिवायडेड बाय आर आय. आता आर आय डिवायडेड बाय आर आय जो आहे तो काय होणार, कॅन्सल होईल आणि या ठिकाणी 1 येईल आणि आर एफ डिवायडेड बाय आर आय सेम राहील. त्यामुळे काय होणार आहे, त्या ठिकाणी हा जो आर एफ डिवायडेड बाय आर आय आहे त्या ठिकाणी राहिला आणि आर आय आणि आर आय जाऊन काय आला, या ठिकाणी 1 आला. त्यामुळे इक्वेशन काय आलं, इक्वेशन आलं 1 प्लस आर एफ डिवायडेड बाय आर आय. हे कशाचं इक्वेशन आपल्याला आलं, V0/Vinचं इक्वेशन आलं. ओके. आणि गेन म्हणजे काय, मग आपण म्हणतो गेन म्हणजे आउटपुट डिवायडेड बाय इनपुट. गेन म्हणजे आउटपुट डिवायडेड बाय इनपुट प्रॅक्टिकली इज इक्वल टू हे जे इक्वेशन आलं ते 1 प्लस आर एफ बाय आर आय. अशा पद्धतीने या नॉन इन्व्हर्टिंग इनपुटचे जो गेन आहे, गेन तो कसा असणार आहे, गेन येणार आहे तो म्हणजे 1 प्लस आर एफ बाय आर आय. म्हणजे आर एफ आणि आर आय हे दोन रेजिस्टर जे आहेत ते प्रॅक्टिकली या ॲम्प्लिफायरचा गेन ठरवणार आहेत. आणि थेरॉटिकली जर आपल्याला पाहायचं असेल तर काय करणार आपण, जे थेरॉटिकली आर एफ आणि आर आय हे काय ठरवणार आहेत, गेन ठरवणार आहेत. आणि प्रॅक्टिकल जर आपल्याला पाहायचं असेल तर V0/Vin आपल्याला जे काही उत्तर येईल ते त्याचा गेन असणार आहे. अशा पद्धतीने याचा आपण काय पाहतो, या ठिकाणी AV इज इक्वल टू म्हणजे व्होल्टेज गेन इज इक्वल टू 1 प्लस आर एफ बाय आर आय हे इक्वेशन डेरिवेशन या ठिकाणी पाहिलं. आता प्रत्यक्षात इनपुट देताना या ऑब्झर्वेशन टेबलमध्ये आपण लिहिले पहा की DC इनपुट आपल्याला या ठिकाणी DC इनपुट दिलेत आणि जे काही उत्तर येतात ते DC आउटपुट या ठिकाणी आपल्याला मेन्शन करायचे आहेत. सेम थिंग AC होणार आहे. AC इनपुट आपण या ठिकाणी देणार आहोत, AC इनपुट, आणि जे येणारे आउटपुट आहेत त्याचे ऑब्झर्वेशन आपण मल्टीमीटरला पाहणार आहोत. त्यानंतर यामध्ये कॅल्क्युलेशन कशी असणार आहे पहा. आपण प्रॅक्टिकलची कॅल्क्युलेशन आता वर जे रिडिंग घेतले ते गेन AV इज इक्वल टू आउटपुट व्होल्टेज डिवाइडेड बाय इनपुट व्होल्टेज म्हणजे V0/Vin. जे पण आपण DC आणि ACची घेतलेले आहेत रिडिंग त्याचे 1 2 3 4 5 हे DCचे येतील. या ठिकाणी DC इनपुटचे कॅल्क्युलेशन म्हणजे व्होल्टेज गेन येईल प्रॅक्टिकली किती आला तो, आणि ACC ते आपल्याला सपोज 1 2 3 हे व्होल्टेज जर इनपुट आणि आउटपुट व्होल्टेजचे रिडिंग आले तर आपल्याला हा AC गेन या ठिकाणी मिळेल. हे गेनचे हे कॅल्क्युलेशन्स. आणि कॅल्क्युलेटेड गेन जे पाहिजे आहे, आता आपण फॉर्म्युलावर जो डिराईव्ह केला गेन AV इज इक्वल टू 1 प्लस आर एफ बाय आर आय. या ठिकाणी आर एफ 10K आहे, आर आय 3.3K आहे. ह्या दोन्ही व्हॅल्यू आपण 1 प्लस आर एफ बाय आर आयमध्ये पुट केल्या तर आपल्याला त्याचं उत्तर येतं 1 प्लस 3.03. म्हणजे AV आला की ते आपल्याला 4.03 हा कॅल्क्युलेटेड आलेला गेन. हा कोणता गेन आलेला आहे, हा कॅल्क्युलेटर आलेला गेन हा 4.03 नॉन इन्व्हर्टिंग ऑप एम्पचा या आपण तयार केलेल्या सर्किटचा. सर्वात शेवटचा जो आपला प्रश्न आहे, कम्पॅरिझन करायचं आहे आपल्याला. कम्पॅरिझन कशाचं केलं आहे, वर आपण कॅल्क्युलेशन केले. कोणते कॅल्क्युलेशन केले, एक थेरॉटिकल कॅल्क्युलेशन केले 1 प्लस आर एफ बाय आर आय, आणि प्रॅक्टिकल गेन जो आहे तो प्रॅक्टिकल गेन V0/Vin पाहिला. हे दोन्ही कॅल्क्युलेशन्स आपण या ठिकाणी कम्पेअर करणार आहोत. हे जे वर कॅल्क्युलेशन केले ते सगळे कॅल्क्युलेशन या ठिकाणी DCसाठी लिहिणार आहोत. आणि सेम थिंग या ठिकाणी काय करणार, सेम थिंग ACचे काय आहेत, ACचे सुद्धा कॅल्क्युलेशन आपल्याला लिहावे लागतील. हे तिन्ही कॅल्क्युलेशन ACचे या ठिकाणी लिहायचे आहेत. आता एक पार्ट यातला राहिला तो म्हणजे आपण वेवफॉर्म CROला पाहणार आहोत. ही CRO वेवफॉर्म कशी येणार आहे, तर या पद्धतीची CROला वेवफॉर्म येईल. या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की जर DC वेवफॉर्म असेल, DC वेवफॉर्म ही DC वेवफॉर्म या ठिकाणी दिले मी प्लस DC इनपुट दिला तर त्याचा हा प्लस ॲम्प्लिफाईड DC आउटपुटला मिळतो. ओके, म्हणजे याचा सेम साईन राहणार आहे, प्लस असेल तर प्लस आले. आणि जर AC इनपुट असेल तर तुमच्या लक्षात येईल समोर या ठिकाणी प्लस हाफ सायकलचे
त्याची आउटपुटला मला प्लस हाफ सायकल मिळेल, पण ती ॲम्प्लिफाईड स्वरूपात मिळालेली आहे. आणि मायनस असेल तर त्या ठिकाणी मायनस आहे, ती आहे पण ती ॲम्प्लिफाईड आहे. इट इज इन फेज. जो AC आहे तो कसा आहे, इन फेज आहे, त्याची साईन या ठिकाणी चेंज होत नाही. अशा पद्धतीने आपल्याला काय होतील, ऑब्झर्वेशन्स जे काही CROला दिसतात वेवफॉर्म्स, ते आपल्याला ग्राफ पेपरवर काढायचे. आता आपण कन्क्ल्युजनला येऊ. या ठिकाणी आपण काय काय पाहिलं, हा जो ऑपरेशनल ॲम्प्लिफायर पाहिला, या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा पार्ट असा पाहिला आपण की जो काही आपण इनपुट दिला तो त्याच फेजमध्ये आहे आणि DC इनपुट असेल तरची साईन सेम राहते. हे पहिलं आपलं निरीक्षण या ठिकाणी होतं. त्यानंतर जो हा ॲम्प्लिफायर आहे याला AC आणि DC असे दोन्ही प्रकारचे काय देतो आपण, इनपुट देतो आणि त्याचे आपण आउटपुट घेऊ शकतो. आणि जो गेन ॲम्प्लिफायरचा आहे तो आपण जो RI इनपुट आणि RF जो फीडबॅक रेजिस्टर आहे त्याच्या जर व्हॅल्यू बदलल्या तर आपण गेनसुद्धा याचा चेंज करू शकतो. अशा प्रकारचे जे काही स्किल्स आहेत ते स्किल्स आपण या ठिकाणी या एक्सपेरिमेंटमध्ये पाहिलेले. थँक्यू.